हॅलो मैत्रिणींनो, प्रीती क्रिएशन अँड व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, पुन्हा मी आजच्या व्हिडिओमध्ये उलन मॅट रांगोळीबद्दल माहिती देणार आहे। मैत्रिणींनो, मी ही मोठी रांगोळी बनवली आहे 2x2 ची। ही कशा पद्धतीने काढायची, इतकी मोठी रांगोळी याबद्दल सगळं सविस्तर माहिती सांगितलेलं आहे। आणि सोबतच मी ही रांगोळी वॉश करू शकतो की नाही आपण, त्याबद्दल पण मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। ओके, या बघू आपण व्हिडिओ। हॅलो मैत्रिणींनो, आपण आज उलनची मोठी रांगोळी बनवणार आहोत। 2 फूट लांबी, 2 फूट रुंदी। त्याकरिता मला ही रांगोळी सर्कल मध्ये बनवायची आहे। त्याकरिता कपड्याला मी आधी असं फोल्ड केलं, त्यानंतर असं फोल्ड केलं, बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये, ठीक आहे। त्यानंतर मी असं फोल्ड केलं, त्यानंतर मला इथून असं कट करायचं आहे, बघू शकत आहे तुम्ही, असं सर्कलचं कट करायचं आहे। खूप सोपं आहे सर्कल करणं, बघू शकत आहे तुम्ही की मी असं सर्कल बनवलं, माझं सर्कल रेडी झालं, बघू शकत आहे तुम्ही। चला तर आता या रांगोळीचं आपण डिझाइन काढू, ते पण खूप सोप्या पद्धतीने। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे की ही माझी रांगोळी आहे 2x2 ची। तर मी एक टाइल्सच्या आकारानुसार इतकी झालेली आहे। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे ही माझी मोठी रांगोळी आहे। याच्यामध्ये मी एक सर्कल काढला आहे, याचं पण मी मेजरमेंट नुसार सर्कल काढलेला आहे। मोठी रांगोळीला आपल्याला जितकं आपण मेजरमेंट नुसार काढू तितकं ते छान असते, ठीक आहे। त्यानंतर मी एक कार्डबोर्डच्या सहाय्याने एक पत्तीचं असं आकार कापलेला आहे। त्यानंतर आपल्याला हे पहिल्यांदा 4 बाजूनी काढायची आहे, एक या साइडनी, एक या साइडनी आणि एक या साइडनी काढायची आणि एक या साइडनी। मग त्याच्यानंतर मधल्या ज्या पट्ट्या उरल्या त्या काढायच्या आहेत। बघा मैत्रिणींनो, मी अशी पट्टी ठेवलेली आहे ही कार्डबोर्डची। त्यानंतर मी हे पेन्सिलच्या सहाय्याने अशी ड्रॉइंग काढून घेत आहे, बघू शकत आहे तुम्ही। त्यानंतर या साइडची काढून घेत आहे मी। मैत्रिणींनो, मी बेसला कापड वापरला आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आपण ही उलन मॅटची जी रंगोली आहे तिला आपण वॉश करू शकतो की नाही, याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मी तुम्हाला वॉश करून सुद्धा दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे की माझं स्केच काढण्याचं काम झालेलं आहे। आता चला आपण उलनच्या कामाला चालू करू। मी हे छान असं पक्क कापड घेतलेलं आहे, त्यावर मी आता ही 2x2 ची रांगोळी बनवणार आहे उलननी। मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला जे कलरचं रांगोळी बनवायची आहे त्या कलरचं तुम्हाला आउटलाईन बनवायची आहे। मला याला ग्रीन कलरचं पूर्ण आउटलाईन द्यायचं आहे। तर मी सर्वप्रथम पूर्ण सर्कलची आणि ह्या प्लेटची पूर्ण ग्रीन कलरची आउटलाईन आता देत आहे। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे की सेंटरचं मी उलनचं काम केलेलं आहे। आता मी ह्या पाकळ्यांना आउटलाईन करत आहे, तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये। बघू शकत आहे मैत्रिणींनो, ही उलन मॅटची रांगोळी ऑर्डरसाठी तयार होत आहे 2x2 ची। मी याकरिता बेसमध्ये कापड यूज केलेला आहे। चला तर मैत्रिणींनो, मी आता हे पूर्ण आउटलाईनचं काम चालू करते। त्यानंतर मी तुम्हाला पाकळ्यांच्या आतमध्ये मी कोणतं कलर कॉम्बिनेशन वापरणार आहे ते सांगणार। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे की मी अशा टाइपचं कलर कॉम्बिनेशन यूज करत आहे, ऑरेंज, येलो आणि व्हाईट। तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये की मी असे 3 लेयर घेतलेले आहेत। मैत्रिणींनो, मी व्हिडिओच्या लास्टमध्ये
ह्या रांगोळीला आपण जी रांगोळी बनवतो उलन मॅटची ती वॉशेबल आहे की नाही ते पण सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी ह्या रांगोळीला आता कंप्लीट करून घेते. सगळ्या पाकड्या मी सेम कलरच्या ठेवलेल्या आहेत, बघू शकत आहे तुम्ही. आणि छान असं प्रेस करायचं आपल्याला. लावून झाल्यावर मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्यानुसार कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. चला तर मग मी आता पूर्ण पाकड्या कंप्लीट करते. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे की हे माझं आता उलनचं काम झालेलं आहे. आता पाकड्यांच्या मधोमध मला आता उलनचं काम करायचं आहे. ते काम मी आता पूर्ण करत आहे. बघू शकता तुम्ही मी पाकड्यांना अशा प्रकारे उलनचं काम केलेलं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे की ही माझी रांगोळी आता पूर्ण होत आलेली आहे. मी ह्या 2 पानांच्या मधामध्ये लाईट पिंक आणि डार्क पिंकचं शेड दिलेलं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे की माझी रांगोळी आता पूर्ण होत आलेली आहे. हे लास्ट पार्ट मी तुमच्यासोबत करत आहे. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे ही माझी 2 फीट बाय 2 ची माझी ही सर्कल मधली रांगोळी कंप्लीट झालेली आहे. बघू शकत आहे तुम्ही, खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे. चला तर मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला मी ही रांगोळी वॉशेबल आहे की नाही ते सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, मी सकाळी ही रांगोळी धुवून ठेवलेली होती, पण ही ओलीच आहे. तुमच्या समोर मी दाखवणार आहे. ही रांगोळी मी आता पाण्यात टाकलेली आहे. बघू शकता तुम्ही, पाण्यात टाकून छान अशी मी हिला पाणी काढून घेतलेलं आहे हिच्यातलं. बघू शकता ही रांगोळी वॉशेबल आहे. ठीक आहे, जर तुमची रांगोळी तुम्ही बनवली आणि घाण झाली तर तुम्ही हिला वॉश करू शकता. ठीक आहे मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.